नेम आमच्यापर्यंत पोहोचला की 3 चेंडूचा पॅनलाइज होतोय. धन्यवाद आयोजक. जो निर्णय तुमचा असेल तो आम्ही ते चापेवाडी संघाला सांगू. 3 बॉलने मात्र पॅनलाइज हा चापेवाडी संघ. जाऊया मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी रंगत लढत पाहायला मिळेल. चापेवाडी बनाम नागेवाडी. गोलंदाज आला. गोलंदाज मार्कवर विठ्ठल. इस पंचांचा ग्रीन सिग्नल. बेस्ट ऑफ लक. शो गुड द गेम. विठ्ठल गोलंदाज मार्कवर. पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय. भालचंद्र स्ट्राईक व नॉनस्ट्राईकचा विचार केला तर प्रकाशचा विचार केला तर 2-3 दिवस मात्र सलग कामगिरी देखील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. हा चेंडू बॅटच्या रेडिंग पट्ट्या. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. कोण विसरेल या भालचंद्राला. या भालचंद्राचा विचार केला तर मोठमोठ्या संघाला देखील दूर चालले. ज्या वेळेस सामना होता धारोळ विपक्ष नागेवाडी एक उत्कृष्ट फलंदाजी केली. 14 चेंडू मध्ये 74 धावा कुठून काढल्या होत्या. तोच फलंदाज आज जर पाहायला गेला तर जयगावदेव क्रिकेट संघ बोरवाडी या आयोजनामध्ये खेळताना पाहतोय. चांगला चेंडू कमबॅक ढकलण्याचं काम केलं होतं. या चेंडूचा विचार केला तर नेदाव चेंडू. स्ट्राईक वर भालचंद्रचा विचार केला तर एक मोठा फटका देखील आलाय. फटका फसला गेलाय. 3 तिगाडानं काम बिगाडा. सकाळचा क्षेत्र आहे. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2च्या समीकरणानं धाव फलक देखील जाऊन पोहोचले. जीवदान मिळालं भालचंद सारख्या फलंदाजाला. एक मोठा फलंदाज होता. सोपा जेल उडाला होता. 38 सर्कलच्या आतमध्ये जेल देखील कॅरी करता आलं नाहीये. मोठा मासा गळाला लागला असता परंतु मात्र तसं काही घडलं नाहीये. या ठिकाणी पाहायला गेलं या चेंडूवर मात्र पंचांना बुमरा करण्याचं काम केलंय. आत्मविश्वास मात्र पाहायला गेला तर उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. हा चेंडू देखील आलाय निर्धाव. धावफलक पाहायला गेला तर नागेवाडी संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय दादा बिनबाद 8 या अंकावर. हा चेंडू देखील खेळून काढलाय. गॅप आहे मोठा. नाही धावा ना तोटा. रन्स येतील 4-4-4. हा देखील होतोय भालचंदच्या बॅट मधून चौकार. डीजे पहिलं षटक झालं कंप्लीट. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवर चापेवाडी संघाकडून. गोलंदाज आहे दिनेश. स्ट्राईकचा विचार केला तर स्ट्राईक वर प्रकाश. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर भालचंद्र. दोन्ही सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे.
आणि हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल कशेले विपक्ष स्टेशन ठाकूरवाडी संघ. स्टेशन ठाकूरवाडी संघ आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. एस कशाले स्टेशन ठाकूरवाडी. एस या ठिकाणी दोन्ही संघ उपस्थित आहेत. दोन्ही संघाचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत. या ठिकाणी पटका फसला गेलाय, काय घडेल. आणि या ठिकाणी चेंडू मात्र जमिनीला दान होतोय आणि जीवदान मिळतोय. सूर्य प्रयत्न देखील चांगलं केलं होतं, काय चपल चतुराई पाहायला मिळाली या क्षेत्ररक्षकाची. हा चेंडू आला निर्धाव. चेंडू बराच वेळ मात्र हवेमध्ये होता, उंची खूप मिळाली होती परंतु मात्र झेल देखील कॅरी करता आला नाहीये. हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात सुवर्ण संधी आणि संधीचं सोनं केलं प्रकाशनं. चेंडूला दाडून दिलं सीमा रेषा बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. आहे तो प्रकाशच्या बॅट मधून षटकार गाठ डीजे. रिव्हर्स अटॅक करा, फटका चांगल्या दाबा येत होत्या सरळ बॅटनं परंतु दुधाल तलवार चालवण्याचा प्रयत्न केला. फटका मात्र फसला गेलाय. सरळ चेंडू मात्र एष्टिकाचा वेध घेतलाय. एष्टिका मात्र उद्ध्वस्त केल्या जात आहेत. धक्का क्रमांक लागतोय पहिलं नागेवाडी संघाला. बॅक टू द आउट प्रकाश डीजे. मास्टर या ठिकाणी दमदार एंट्री होते. अप्पा बांगारे यांचा शुभ आगमन होत आहे. स्पर्धेच्या वतीनं त्यांचं देखील सहर्ष मनापूर्वक स्वागत. अप्पा बांगाऱ्यांना देखील मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठामध्ये येऊन नतमस्तक व्हायचंय. आपली जागा या मुख्य व्यासपीठामध्ये आहे. पण गडी आल्याचं गाडव झाला ना गडी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी रंगत लढत चालू आहे. चापेवाडे बनाम नागेवाडे. धक्का क्रमांक लागलाय पहिलं प्रकाशच्या माध्यमातून. हा चेंडू देखील खेळून काढाय. सीमा लागत देखील क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चेंडूला उचलबेक केली जाईल त्या दरम्यान देखील सिंगल होईल कंप्लीट. दाबलक जाऊन पोहोचलाय दादा. एक बाद 20 धावा. स्ट्रायकर भालचंद्र. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर दिनेश. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजाचा वापर केला जातो. दिनेशचं आपला तो नाव गोलंदाजी केली जाते. या ठिकाणी पुन्हा आडवा जाडू फिरवला. गॅप आहे मोठा, नाही धावांना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय बालचंदच्या बॅट मधून चौकार डीजे. जात आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. धापलक जाऊन पोहोचले नागेवाडी संघाचे 23. हा चेंडू देखील गॅप आहे मोठा, नाही दाबा ना तोटा. पुन्हा रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय भालचंदच्या बॅट मधून चौकार डीजे.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनेश. स्ट्राईकवर धनेश नाष्टकचा विचार केला तर सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. भालचंद्र. विठ्ठल आहे गोलंदाज मार्कवर. वैयक्तिक दुसरं, संघाचं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन पाहूया या विठ्ठल गोलंदाजाचं कशा प्रकारे हे दुसरं षटक असेल. संघाचं सांघिक कोट्यातील तिसरं, वैयक्तिक दुसरं. ओहो, या ठिकाणी पंचांना लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट. खराब चेंडू. एक अभ्यंतर धाव मिळेल. धावलक जाऊन पोहोचलं तर 2 बाद 30 धावा. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर अजून काही चेंडू शिल्लक आहेत. फुल डिलिव्हरी पाहिजे तसा फटका मात्र खेचता आला नाहीये. फटका फसला गेलाय. बालचंद या ठिकाणी स्वतः गोलंदाज मात्र चेंडू खाली जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल विशाल. या ठिकाणी पाहायला गेलं तर भालचंद हा फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला दाबलक. पाहायला गेलं तर 31 या धावसंख्येवर असताना 3 गडी मात्र गमावे लागलेत नागेवाडी संघाला. समोर चापेवाडी संघ आहे. धारदार गोलंदाजी देखील आहे. त्याच्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय विठ्ठल. हा चेंडू देखील चांगला आहे. पाहता पाहता तिसरं षटक देखील कंप्लीट झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावलक देखील जाऊन पोहोचलं. आता 3 बाद 31 धावा डीजे. सो मच डीजे मास्टर. चौथ्या षटकाला होते सुरुवात. चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवर प्रकाश. हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमार. एका बार रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय धनेशच्या बॅट मधून षटकार डीजे. पुन्हा ट्रॅकर चेंडू. चेंडूला धडकावून दिलाय. धनेश नावाचं वादळ या ठिकाणी निर्माण झालं. हा ट्रॅकर चेंडू आणि दोन्ही चेंडूचा विचार केला तर दोन्ही चेंडू सेम पद्धतीचे. दोन्ही चेंडू देखील हवाई सफल. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावफलक जाऊन पोहोचले दादा. 3 बाद 43 धावेवर
हा चेंडू देखील षटकार होतोय. 3 चेंडू आणि 3 षटकार. धनेश देखील ऑन द स्पायर होतोय. षटकार हॅट्रिक देखील धनेश न मात्र ठोकली गेली. पाहूया आजचं देखील या ठिकाणी रेकॉर्ड घडलं जाईल का. खऱ्या अर्थानं कालचा विचार केला तर काल देखील 6 चेंडूवर 6 षटकार. हा चेंडू देखील निर्धावाला कमबॅक केलं. स्वतः गोलंदाजानं मात्र स्वतःला सावरून दिलं. हा चेंडू देखील बॅटच्या रिडिंग पटकात आला नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहे. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. झेल पकडला जातोय झेल आणि संपुष्टात आलाय धनेशचा खेळ. बॅक टू द आउट धनेश. डीजे मास्टर दाबलक जाऊन पोहोचले दादा. 4 बाद 49 धाबा. या ठिकाणी उमेश या फलंदाजाला सुवर्ण संधी. 3 षटकार टोकले तर आप्पा बांगारे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. आणि हा खेळाडूचा विचार केला तर आप्पा 11 संघामध्ये हा खेळाडूची वर्णी लागली गेले. पहिली धाव मात्र 50 वेगानं. पाहता पाहता पंचांचा इशारा देखील आलाय की 4थं षटक देखील कंप्लीट झालं. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलं दादा. 4 बाद 50 धावा. गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर ज्ञानेश्वर. शेवटचा आणि अंतिम षटक. पाहूया या षटकामध्ये किती धावा मात्र कुठल्या जातील. हो पटका फसला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुक्का आणि चुक्का पाहायला मिळत आहेत. सोप्पा झेल होता. कॅरी करता आला नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता दिनेश. सोप्पा झेल होता. कॅरी करता आला नाहीये. हा चेंडू देखील खेळून काढाय त्या ठिकाणी. बस काय सांगायचं आता गड्या. यांच्या झोपा झाल्या ना रात्रीच्या. डोळ्यावर झोपा त्यांचे. काय सांगायचं. चापेवाडे रातभर जागल्याने आता या करामत करायला लागले यार. सोप्पा झेल होता. कॅरी करता आला नाहीये. हा चेंडू देखील 1 बॉम्ब सीमारेषा बाहेर. धाबलक जाऊन पोहोचला दादा. 4 बाद 55 धावा. हा पटका देखील फसला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. उचल फेक केली जाईल. त्या दरम्यान देखील 2 धावा. आणि 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. आणि या ठिकाणी मात्र धावचीच्या साहाय्याने होतोय फलंदाज बाद. 2+ विकेट. धावा लागल्या गेल्या धाव फलकावर दादा. 5 बाद 57 धावा. अजून विचार केला तर 3 चेंडू उर्वरित आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर. हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात.
उमेशच्या बॅट मधून आला हा षटकार. 3 षटकारला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय आप्पा बांगारे यांच्याकडून उमेश साठी. गड्या सुरुवात केली, अजून 2 चेंडू आहेत. दोन्ही चेंडू वाचात ताव करशील ना आप्पा. अजून एक षटकार मला काही इकडे 500 रुपये आणून दे. एस या ठिकाणी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपाचं 500 हुकलं गड्या. ह्या चेंडूवर जर षटकार आला तर आपण स्कॉर्पियोच्या साईडने चेंडू केला गेला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगाने पूर्ण होते. पाहायला गेला तर 2+ विकेट 65 धावा आणि येणारे 27 चेंडू आणि येणारे 27 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 66 धावा कुटाव्या लागतील विजयासाठी. आणि या पुढील धावतो विवरण ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करेन आमचे साथी समालोचक. एक लोबेवाडीचा एक बुलंद आवाज. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा जे गावदेव क्रिकेट संघ बोरवाडी चषक 2024 पर्व 3रं आणि या पर्वामध्ये बुलंद आवाज आदरणीय उत्तमजी पाटील सरांचा. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज या ठिकाणी समालोचनाला सुरुवात करतोय. आज शेवटचा दिवस, या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामध्ये विचार केला तर चारही बाजूला आज सकाळच्या सत्रामध्ये फक्त आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळतात. खेळाडू आणि प्रेक्षकांची गर्दी आज बोरवडच्या नगरीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल, यात शंका नाहीये. सततच्या दिवसामध्ये विचार केला तर मेन पंचांच्या भूमिकेत आपण जनार्दन थोराडला पाहू शकाल, तर लेग स्क्वेअरचे पंच असतील हरेश पादीर, असे 2 पंच आपण पाहतोय. आणि ते 66 धावांचं लक्ष आहे. म्हणजेच 3 बॉलची पॅनल्टी असेल. पहिले 3 बॉल कमी टाकले जातील. म्हणजेच फक्त 3 बॉल असेल तुमच्याकडे. 65 धावा ठोकायचे जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील पहिला सामना विचार केला तर तब्बल रामवाडी आणि मुंडेवाडी हा सामना आपण पाहिला. त्यामध्ये तब्बल रामवाडी संघाने 92 धावा या ठिकाणी कुठून काढल्या. आणि नक्कीच या ग्राउंडचा विचार केला तर धावसंख्या नक्कीच पाहायला मिळतात, यात शंका नसेल. 65 धावांचं लक्ष आहे. समोर 2 धुरंधर तुम्ही पाहू शकाल. चापेवाडीचा ब्रँड विठ्ठल ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला असेल हरी पादीर. फिबनचा पहिला षटक हाताळत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल धनेशला. तर पहिला बॉल वाईड येतोय. म्हणजेच 1 धावेने श्री गणेश होते चापेवाडी संघाचं.
नक्कीच नेक्स्ट बॉल असेल गोलंदाजी ट्रॅकवर धनुला आपण पाहतोय. शॉर्ट बॉल त्यावर पुल केलाय, पुलचा फटका, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या जवळ. अगदी त्या ठिकाणी मी तर म्हणेन आज नागेवाडी संघाचं भाग्य असेल, कारण हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जायला पाहिजे होता, परंतु थोडीशी आउटफील्ड खराब आहे. आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी, 2 धावेने हा फलक जाऊन पोचलाय तब्बल 3 आकड्यावर. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू असतील, त्या 2 चेंडूवर बिग हिट पाहायला मिळेल का? सध्या ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल एक धडाकेबाज फलंदाज ज्यांची गणना केली जाते, तो फलंदाज तुम्ही विठ्ठलला पाहू शकाल. इथे फटका चांगला आहे समोरच्या दिशेने, अगदी क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. आणि इथे येतोय फलंदाज विठ्ठलच्या बॅट मधनं दमदार षटकार. डीजे नक्कीच आमच्या डीजे वाल्याचं देखील कौतुक करेल. सततच्या 4 दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण गाणी सुद्धा ऐकतोय, अतिशय चांगली धून त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते, त्यांचं देखील कौतुक करतोय. इथे काय बॉल टाकलाय, अगदी खोलात बॉल टाकला होता आणि त्याला फक्त दिशा द्यायची होती, चौकार मिळाला असता, परंतु निर्धाव बॉलची सांगता. पिबनचा पहिला षटक या ठिकाणी समाप्त होते. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजे 9 या धावसंख्येवर. आता विचार केला ना तर नागेवाडी संघाचे देखील पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. आणि तीच सुरुवात देखील पहिल्या 3 बॉलात केले, ती मात्र विठ्ठलने. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर राजा, समोर फलंदाज एक जुना जाणता खेळाडू, 20-25 वर्षाचा अनुभव, हरी पादीर ऑन स्ट्राईकला. कोण विसरेल हरीला? मागे जर विचार केला तर भले भले गोलंदाजाला घाम फोडणारा फलंदाज सध्या कशा प्रकारे कामगिरी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. त्याचा विचार केला तर रेकॉर्ड सुद्धा मी नक्कीच सांगेल, परंतु नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल. इथे दांडी गुल, फलंदाज बाद. मिस्टर हरी बॅक टू द डगआउट. इज अ ठोक. इथे नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये जात असताना तुम्ही पाहू शकाल प्रकाशला. एक मोठा फलंदाज आहे प्रकाश. सध्या 1 डाऊनच्या भूमिकेत आपण पाहतोय. जेव्हा संघ अडचणीत असतोय ना तेव्हा बऱ्याच मॅचेस या फलंदाजाने समोरच्या संघाच्या विरोधात अगदी प्रहार काढून खेचून घेतल्यात, परंतु आज करामत करावी लागेल. बोरवाडीचं मैदान आहे आणि या मैदानावर फटकेबाजीसाठी खऱ्या अर्थाने अनुकूल आहे. हा ग्राउंड कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. ऑन स्ट्राईकला प्रकाशला आपण पाहतोय, तर नॉन स्ट्राईक एंडवर विठ्ठल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा राजाला राजासारखी कामगिरी करावी लागेल जर आपले सैनिकाला मात्र विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर अगदी राजासारखा खेळ करावा लागेल. आणि मी तर म्हणेन डॉट डिलिव्हरी येते. या डॉट डिलिव्हरीच्या माध्यमातून दडपण पाहायला मिळतंय. यात शंका नाहीये. समोर फलंदाज आपण पाहतोय प्रकाशला क्षमता आहे, प्रकाशकडे विठ्ठलकडे क्षमता आहे.
षटकार चौकाराची आतषबाजी करण्याची, आणि ती गरज आहे सध्या संघाला. या सामन्यामध्ये कोणता संघ आवी ठरेल हे देखील पाहावं लागेल. इथे फटका चांगला आहे, दोन शतरक्षकाला चकवून बॉल निघून चाललाय, अगदी सीमारेखा पार. मिळतील प्रकाशच्या बॅट मधला येतोय हा चौकार. नक्कीच इथे चौकार येतोय. 4 ने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 13 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय, आणि इथे बॉल हवेत असेल, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, शतरक्षक बॉल खाली येणार आणि पकडली जाणार जाईल. फलंदाज बाद होईल मिस्टर प्रकाश. बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल हेमंतला. मागच्या सामन्याचा जर मागचा सामना आठवला तर हेमंत सारख्या फलंदाजाने चांगली फटकेबाजी केली होती जांभूळवाडीच्या मैदानावर. ती फटकेबाजी ते करावी लागेल. बॅक टू बॅक 3 षटकार देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं, परंतु आज कशा प्रकारे कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीत आहे, त्या संघाला सावरावं लागेल आणि ती फटकेबाजी करावी लागेल. ती कशा प्रकारे केली जाईल हे देखील पाहावं लागेल. इथे बॅटच्या रडार मध्ये जर बॉल मिळाला असता तर नक्कीच षटकार पाहायला मिळाला असता, परंतु निर्धाव बॉलची सांगता. अफलातून गोलंदाजी करत असताना सध्या गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल राजाला. दी संघर्षाचा काळ येऊन ठेपलाय. ते संघर्ष कठीण आहे, पण तो कठीण चांगला करण्यासाठी हा फटका कव्हर ड्राईव्ह मध्ये खेचून आणलाय. बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. फलंदाज हेमंतच्या बॅट मधून येतोय हा चौकार. सतरा धावा धाव फलकावर लागले गेलेत. येणारे 18 बॉल असतील आणि 48 धावसंख्येची गरज असेल. 49 धावसंख्येची गरज आहे. 66 धावा बनवायचे. 18 बॉल आणि 49 धावसंख्येची गरज आहे. तर 49 धावा कशा प्रकारे केले जातील, जोपर्यंत विठ्ठल मैदानावर असेल तोपर्यंत षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहावी लागेल आणि पाहायला मिळणार हे नक्कीच असेल. नेक्स्ट गोलंदाज उमेशला तुम्ही पाहू शकाल. एक चांगला गोलंदाज आहे उमेश देखील. पहिलाच बॉल आणि त्यावर प्रति आला. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू सीमारेखा पार. चौकार. पहिल्याच बॉलवर आपला प्रतिहल्ला कसा असतोय हे देखील दाखवून दिले फलंदाज विठ्ठलने. आणि ही करामत, ही फटकेबाजी करावी लागेल. जर सामना विजयाच्या समीप नेऊन ठेवायचा असेल तर फटकेबाजी करावीच लागेल. एक चौकार आलाय. या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह मध्ये फटका खेळायचा होता, परंतु निर्धाव बॉलची सांगता. खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. यात शंका नाहीये. इतिहास घडवावा लागेल. या मैदानावर इतिहास घडवायचा असेल तर फटकेबाजी आणि तशी फलंदाजी करावी देखील लागेल. इथे बॉल हवेत आहे. शतरक्षक बॉलला जज करणार, पकडला जाणार झेल आणि फलंदाज होते बाद मिस्टर विठ्ठल. बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज दिनेशला आपण पाहणार आणि इथे दिनेशला देखील फटके मारावे लागतील. सामना अजूनही निसटला नाहीये. जोपर्यंत फलंदाज हेमंत आणि दिनेश आहे तोपर्यंत मी तर म्हणेन चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल यात शंका नाहीये. आज रुपेशची कमी भासते नक्कीच संघाला. काही थोडीशी दुखापत असल्यामुळे रुपेश सध्या संघाच्या नक्कीच संघामधून बाहेर आहे आणि ते मी तर म्हणेन बायच्या स्वरूपात घेतली जाईल. एक धाव आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 22 या आकड्यावर. आज हेमंतला देखील फटकेबाजी करावी लागेल. ती बॅटिंग करावी लागेल हेमंतला देखील. कशा प्रकारे होईल हे देखील पाहावं लागेल. इथे दांडी 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 गुल फर्निचर बिघडवलं जात आहे आणि फलंदाज होते बाद. हेमंत बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. एखादा षटकार एखादा चौकार जर आले तर सामन्याला नक्कीच कलाटणी मिळेल यात शंका नाहीये. इथून 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. येथील 4 रन. धाव फलकावर लागले गेलेत. एक धाव येते. 33 धावा धावफलकावर लागलेत. म्हणजेच गरज असेल अजूनही 9 बॉल आणि 33 धाव संख्येची. 9 बॉल 33 धावा होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील. षटकारांची आतषबाजी करावी लागेल.
प्रयत्न सुरेख आहे, बॉल निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तिथे पकडली जाते झेल. एक चांगला फलंदाज, बिग हिटर फलंदाज दिनेश बॅक टू द डगआउट. नक्कीच या ठिकाणी एक चांगलं नेतृत्व, क्रिकेटचा चाहता, क्रिकेटचं प्रेम ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय ते आमचे संतोष निरगुडे साहेबांकडून आम्हाला समालोचनाला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद संतोष भाऊ. तसेच आयोजनाला देखील शुभेच्छा आल्यात. पुन्हा एकदा धन्यवाद देतोय की तुम्ही ऑनलाईन जरी मॅच पाहत असाल तर तुमचं मनापासून केलं जाईल अभिनंदन. इथे शॉर्ट बॉल होता आणि त्यावर फक्त पूलचा फटका खेळायचा होता, ते चौकार पाहायला मिळाला असता, परंतु निर्धाव बॉलची सांगता. फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. राजा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे पुन्हा एकदा निर्धाव बॉल. अजूनही 6 बॉल म्हणजे उर्वरित 6 बॉल असतील आणि गरज असेल 33 धावसंख्येची, म्हणजेच 6 बॉल आणि 5 षटकार, 3 धावा कराव्याच लागतील. कालचा विचार केला तर शिल्लारवाडी संघाचा एक स्टार खेळाडू निलेशची बॅटिंग आठवावी लागेल. तब्बल 6 बॉल आणि 6 षटकारचा विक्रम देखील या ठिकाणी झाला आणि तो 6 षटकार काल बघायला देखील आपल्याला मिळाला. तब्बल 104 धावा आणि स्वतःच्या वैयक्तिक विचार केला तर 18 बॉल आणि 89 धावांची खेळी, 79 धावांची खेळी केली. इथे षटकार मारावे लागतील. आता मात्र 5 बॉल 5 षटकार लागतील. एखादा बॉल जर वाईड नो आला तर मात्र कमबॅक करावं लागेल. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न घेतली जाईल. एक सिंगल धाव. एका सिंगलने मात्र काही होणार नाहीये. ते मॅचचा विचार केला तर पूर्णपणे नागेवाडी संघाकडे मॅच झुकले. अगदी विचार केला तर आता फक्त औपचारिकता शिल्लक असेल या मॅच दरम्यान. ती मॅच शेवटचा बॉल पर्यंत कशा प्रकारे खेळली जाईल हे देखील पाहावं लागेल. या फलंदाजाला मी तर म्हणेन पहिलेच प्राचारण करायला पाहिजे होता, कारण एक षटकार आला, कुठेतरी या षटकाराची गरज होती आणि ती षटकार देखील आलाय, परंतु असे फटके पहिलेच यायला पाहिजे होतं. नेक्स्ट बॉल. ते भालचंद्र वर इथे प्रहार चढवला जातोय आणि बॅक टू बॅक येतोय फलंदाजाच्या बॅट मधनं. दमदार षटकार. धाव फलकावर धावा लागले ते मात्र 46 धावा. नक्कीच चाफेवाडीला देखील माहिती असेल तुमच्या चुका कुठे झाल्या. प्रत्येक तब्बल विचार केला तर 5 झेल सोडून चौकार आणि षटकार देखील आपण पाहिले. तेच जर षटकार चौकार अडवले असते तर आज विजय हा नक्कीच चाफेवाडी संघाचा पाहायला मिळाला असता, परंतु अफलातून कमबॅक करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही बालचंद्रला पाहू शकाल. ते लेफ्ट हँड फलंदाज फटका सजवायचा होता, परंतु इथे षटक संपतोय आणि विजय होतोय संघ नागेवाडी. विजय संघाचे खूप खूप आभार. तसेच चाफेवाडी संघाचे देखील खूप खूप आभार. दोन्ही संघ या ठिकाणी अगदी वेळेत उपस्थित झाले.